करायचा। मालेगाव सटाणा नाका येथील HDFC बँकेत बनावट नोटांचा भरणा झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात मालेगाव, नांदगाव आणि संभाजीनगर येथून 4 संशयितांना अटक करण्यात आली आहे। मात्र या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव सटाणा नाका येथील HDFC बँकेत महिंद्रा फायनान्स कंपनीचा एक एजंट रक्कम भरण्यासाठी आला होता। त्यानं जवळपास 500 रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश असलेली सुमारे 50,000 रुपयांची रक्कम बँकेत जमा केली। ही रक्कम तपासणी दरम्यान बँकेच्या व्यवस्थापकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सतर्कता बाळगून छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर छावणी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित एजंटसह मालेगाव, नांदगाव आणि संभाजीनगर येथील 4 संशयितांना अटक केली। अटकेदरम्यान संशयितांकडून आणखी काही बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून या नोटा कुठून आणल्या गेल्या, कुठे वितरित केल्या जात होत्या आणि यामागे कोणाचं आर्थिक पाठबळ आहे याचा तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे मालेगावमध्ये बनावट नोटांचं जाळं सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून संभाजीनगरपर्यंत त्याचं कनेक्शन असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय। मात्र या रॅकेटचा मुख्य सूत्रधार फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत। दरम्यान नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करताना अधिक सतर्क राहावे, संशयास्पद नोटा आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। 23/1/2026 रोजी सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान HDFC बँक सटाणा नाका या ठिकाणी महिंद्रा फायनान्सचे एक व्यक्ती आला आणि त्याने 89,000 रुपये भरणा केला। त्यातील 50,000 रुपये म्हणजे 500 रुपये दराच्या ह्या 100 नोटा या डुप्लिकेट असल्याचं त्यांच्या मध्ये निष्पन्न झालं। मग असं त्यानंतर म्हणजे HDFCचे असिस्टंट मॅनेजर आहेत त्यांनी पोलिसांनी येऊन फिर्याद दिली। त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की जो अजय राठोड आहे तर त्याने हे पैसे करण राठोड्यास दिले होते बँकेमध्ये भरण्यासाठी। तर त्या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की बन्सीलाल यादव राहणार कन्नड याने त्यांना ते डुप्लिकेट पैसे जे आहे तर ते चलनात आणण्यासाठी दिले होते। नंतर आपण त्या बन्सी यादवला ताब्यात घेतल्यानंतर पुढची आणखी लिंक लागली की रेहान खान जो कन्नडचाच रहिवासी आहे तर त्याने ते पैसे बन्सी यादवला दिलेले आहेत। तर अशा ह्या चौघांना आपण अरेस्ट केलेला आहे आणि ते सध्या PCR मध्ये आहेत आणि त्यांच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता असं निष्पन्न झालेलं आहे की सदरची लिंक ही संभाजीनगर शहरामध्ये गेलेली आहे। समीर शेख आई समजू आहे तर त्याने हे पैसे जे आहेत ते रेहानला दिलेले आहेत। तर समीर शेखचा शोध चालू आहे। समीर शेखला ताब्यात घेतल्यानंतर आणखी पुढचे जे काय आहेत लिंक किंवा ते पुढचे जे कोण फॉरवर्ड लिंकेजेस आहेत तर ते आपल्याला मिळतील आणि आपण या रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊ असा मला विश्वास आहे। आणि या सदर आरोपींची PCR उद्या संपत असताना आपण त्यांना उद्या माननीय न्यायालयामध्ये हजर करतो। अशा प्रकारचे गुन्हे यांच्यावर नाहीत, हा त्यांच्यावरती पहिलाच गुन्हा आहे। परंतु आपण जसं जसं फॉरवर्ड लिंकेजेस आपल्याला मिळतील त्यानंतर आपण या तपासामध्ये डीप मध्ये गेल्यानंतर आणखी आपल्याला काही आरोपी आणखी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। सुरुवातीला आपण 50,000 जप्त केलेले आहेत। त्यानंतर आपण आणखी 38,000 रुपये त्यांच्याकडे बनावट मिळालेले आहेत।